नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. त्यातील अध्याय 2 सांख्ययोग, श्लोक क्रमांक 23. नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्योपो न शोषयति मारुतः. अर्थ: या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तात्पर्य: तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी शस्त्रे जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्राव्यतिरिक्त पृथ्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादीपासून सिद्ध झालेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारीसुद्धा अग्निशस्त्रामध्ये केली जाते, परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वापासून निर्माण झालेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्राचा प्रतिकार जलास्त्रांनी केला जात असे, पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्रांचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा जन्मास आला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला, याचे स्पष्टीकरण मायावादी दार्शनिक देऊ शकत नाहीत. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून किंवा विभक्त करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिक आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून विभक्त झाल्यावर त्या विझतात, त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंताच्या सान्निध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्याचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात, असे भगवद्गीताही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतर जीवात्म्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व टिकूनच राहते. श्रीकृष्णाकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णाशी कधीच एकरूप झाला नाही. श्लोक क्रमांक 24. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेशद्यो शोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः. अर्थ: हा आत्मा अविद्राव्य तथा न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि शाश्वत आहे. तात्पर्य: अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्यरूप अंश असतो आणि त्यात काही परिवर्तन न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या संदर्भात अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्म्याचे कधीच विलीनीकरण होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा
भगवंताच्या दिव्य तेजोमय किरणामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो. परंतु जीवात्मे भगवंताच्या सान्निध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगत म्हणजे सर्वव्यापी हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंताच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, वातावरणामध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्ये राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्याचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरील जीवात्मे आहेत आणि त्यांना तेथे राहण्यास अनुरूप अशी शरीरे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगत हा शब्द अर्थहीन झाला असता. श्लोक क्रमांक 25. अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वेनः नाशुषोचिततुमर्हसि. अर्थ, हा आत्मा अदृश्य कल्पनातील आणि परिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस. तात्पर्य, पूर्वी वर्णिलेल्या प्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अवास्तविक विषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रयोगाकरिता कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपण या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणाच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणावाचून अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही. हे प्रत्येकालाच मान्य करावे लागेल. त्याप्रमाणेच वेदाध्ययनाविना आत्मज्ञानप्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजेच चेतन तथा चेतना आहे आणि हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरावर अशी स्थित्यंतरे आढळतात तरी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अणुरूपच राहतो. परमात्मा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा मर्यादित सूक्ष्म रूप आहे. म्हणून हा परिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच साम्य करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची संकल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आले आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो.